हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण खणापासून बनवलेली गुढीची साडी बघणार आहोत। त्यासाठी इथे मी पेपरवर आपल्याला आधी कटिंग करून दाखवणार आहे। आपल्याला रुंदी घ्यायची आहे 46 इंच आणि लांबी घ्यायची 33 इंच। अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्याच्या मिऱ्या पाडून घ्यायच्या। जसं आपण साडीला प्लेटिंग करतो त्याच प्रकारे या इथे पण आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत। इथे मी पेपरवर आपल्याला ड्राफ्टिंग करून दाखवते कारण 1.5 मीटर फॅब्रिकची लांबी आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला अशी आपली गुढी तयार होणार आहे। आपण बघू शकता 5 इंचाचे आपल्याला वरचे पॉकेट बनवायचं आहे। आपल्याला 5x5 असं आपल्याला पॉकेट बनवायचे, त्यासाठी 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन 6-6 इंचावर मार्क करून घ्यायचे। आता आपण मेन फॅब्रिकची लेंथ बघू। 46 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 30 इंच। आता आपण काठाच्या एका बाजूला डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याला आपण शिलाई मारून घेतोय। अशा प्रकारे एकसारखी अर्धा फोल्ड आधी करायचं आणि परत अर्धा फोल्ड करून आपल्याला त्यावर टिप मारून घ्यायची। अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा प्रकारे आपल्या एका काठावर टिप मारून झाली आहे। आता आपण दुसऱ्या काठावर टिप मारू। बघा अशा प्रकारे एकदम फिनिशिंगसह टिप येते। आता आपण दुसऱ्यावर करू, दुसऱ्या साईडने मारू टिप। अशा प्रकारे अर्धा फोल्ड करायचं आणि परत डबल फोल्ड करून आपल्याला टिप मारायची। टिप मारत असताना टिप सावकाश आणि व्यवस्थित कापड दुमडत आपल्याला मारायची। एकसारखं कापड दुमडलं जाईल याची आपल्याला काळजी घेत टिप मारून घ्यायची। ही साडी पारंपरिक असून खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेली साडी असल्याने अतिशय सुंदर दिसते। गुढीची तयार लेंथ होणार आहे, गुढीच्या साडीची तयार लेंथ आहे 38 इंच। अशा प्रकारे आपल्या फिनिशिंगसह इथं टिप मारून झालेली आहे, आपण बघू शकता। आता आपल्याला काठाची जी बॉर्डर आहे तिथून आपल्याला 12 इंचावर मार्क करायचे। आपण बघू शकता इथे 33 इंच पूर्ण लांबी भरती आहे, मी आपल्याला दाखवले। आता आपल्याला 12 इंच घ्यायचं, काठापासून 12 इंच, खालच्या काठापासून 12 इंच घेऊन आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचे आणि तिथे आपल्याला मी एक एक्स्ट्रा काठ काढून ठेवलेला आहे खणाच्या फॅब्रिकचा, तो आपल्याला इथे अटॅच करायचा आहे। अशा प्रकारे इथे 1.5 मीटर फॅब्रिकमध्ये सुंदर अशी खणाची साडी तयार होते आणि अतिशय पारंपरिक दिसते ही साडी गुढीला नेसवल्यावर। अशा प्रकारे आपल्याला एकसारखं अंतर ठेवत व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे आपण बघू शकता। आता काठाकडे येताना आपल्याला ती जे एक्स्ट्राचा काठ आहे तो दुमडून घ्यायचा आतमध्ये आणि टिप मारून घ्यायची। इथे आपल्याला परत सुईमध्येच ठेवायचं आणि दाब उचलून आपल्याला परत एक काठावर टिप मारून घ्यायची अशा प्रकारे। आणि आता वरच्या साईडला अर्ध जे आपण ठेवलेलं आहे मार्जिन ते दुमडत आपल्याला टिप मारून घ्यायची। ही साडी अतिशय कमी साहित्यात अतिशय सुंदर तयार होते। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची। टिप एकसारखी येईल याची काळजी घेत आपल्याला अर्धा इंच आतमध्ये कपडा दुमडत आपल्याला शिलाई मारून घ्यायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपली काठ आपला एक ते लावून झालेला आहे। दुसरं फॅब्रिक न वापरता आपण अतिशय सुंदर पद्धतीने डबल लेअर दिसणारी गुढीची साडी बनवतो आहे। फॅब्रिक आपलं एकाच फॅब्रिकवर आपण 2 काठ अटॅच करून अतिशय सुंदर अशी साडी तयार करतोय। बघू शकता आपण किती सुंदर दिसते। आता आपण साईडला लेस लावून घेऊ।
साईडला जे आपण काठ दुमटले होते त्याच्यावर आपल्याला सरळ बाजूनी काठाची जी बाजू आहे गुढीच्या साडीची ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारची आपल्याजवळ जी अवेलेबल असेल ती लेस लावून घ्यायची। माझ्याकडे ही अवेलेबल होती त्यामुळे मी ही वापरली। अशा प्रकारे आपली एका बाजूला लेस लावून झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूलाही आपण लेस लावून घेऊ। आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लेस आणि काठ एकावर एक येतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवत लेस लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली इथे लेस लावून झालेली आहे। आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी लेस इथे लागल्या जाते आपली। बघा किती सुंदर दिसते लेस लावल्यानंतर। अशा प्रकारे आपली पूर्ण लेस लावून झाली। आता आपण मध्ये जिथे काठ लावलाय तिथे पण आपल्याला लेस लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला ही लेस आपल्याला अंदाजे 6 मीटर लागेल। 4 ठिकाणी आपल्याला साडीच्या दोन्ही काठांना खालच्या बाजूला आणि मधल्या काठावर आपल्याला अशा प्रकारे सुंदर अशी लेस लावून घ्यायची। आपण बघू शकता मी इथे मेजरमेंट घेऊन घेतलं आणि आता आपण इथे लेस लावायला सुरुवात करू। अशा प्रकारे आपली मध्येही मधल्या काठालाही लेस अटॅच करून झालेली आहे। आपण बघू शकता फिनिशिंग सह लेस ते इथे खूप सुंदर दिसते साडी तयार होताना आणि तयार झाल्यानंतर अतिशय युनिक दिसते। खन फॅब्रिकला ट्रॅडिशनल पारंपरिक मानलं जातं, त्यामुळं खणाच्या साडीपासून बनवलेली गुढीची साडी असा याचा पूर्ण लुक येणार आहे आणि ती साडी अतिशय दिसायला सुंदर दिसते। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फॅब्रिक ओपन करून घ्यायचे, काठाच्या साईडने 2 इंच सोडून द्यायचे आणि आता आपल्याला 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। इथे आपल्या प्लेट्स टाकल्या जातील। आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायची। अंतर सारखं ठेवायचं 4-4 इंच। आपण बघू शकता स्क्रीनवर। तुम्हाला जर मोठ्या प्लेट्स हव्या असेल तर तुम्ही ते 5 इंच 5.5 इंच देखील घेऊ शकता। मी ते 4-4 इंच घेतलेले आहेत। अशा प्रकारे प्लेटचं मार्किंग इथे पूर्ण झालं। आता मी तुम्हाला आपल्याला प्लेट टाकून दाखवते। बघा 2 इंचाचं जे आपण सोडले तर त्यावर आपल्याला पहिली प्लेट घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता खालपर्यंत ती बरोबर करून घ्यायची आणि पिन लावून घ्यायची। आता ती दुसरी 4 इंचाची प्लेट आहे मधली 4 इंच मार्किंग ते सोडून द्यायचं आणि बरोबर 4 इंचाची आपल्याला इथे प्लेट घ्यायची आणि अर्धा इंच सोडत आपल्याला आपण ज्या पद्धतीने साडी नेसतो त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी या गुढीच्या साडीच्या मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही निर्या म्हणत असाल किंवा मिऱ्या म्हणत असाल, अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। आपण बघू शकता अशा प्रकारे इथे आपल्याला वाटलं की प्लेट कमी जास्त आपण आपल्या मनाने करू देखील शकतो। आपल्याला जसं प्लेट्स पाहिजे त्या पद्धतीने आपण कमी किंवा जास्त प्लेट्सची लांबी घेऊन आपण
त्याप्रमाणे करू शकतो. आता तुम्ही बघा किती सुंदर दिसते ही. स्टिचिंग आणखीन बाकी आहे तिच्या साडीचं, तरी देखील अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते साडी. अशा प्रकारे आपली इथे मिऱ्या पाडून झाल्या आहेत. गुढी आपली तयार झाली. इथे माझं 5.5 इंच येते बरोबर. आपण पॉकेटसाठी 6x6 घेतलेला आहे, म्हणजे आपल्या दोन्ही बाजूला अर्धा म्हणजे 3 म्हणजे 3 आपण एक्स्ट्राचं 6 इंच फॅब्रिक पॉकेटचं याच्यासाठीच घेतलं होतं, जेणेकरून आपलं दोन्ही साईडला शिलाईमध्ये थोडं पाव इंच मार्जिन जात आपल्याला इथे आपलं पॉकेट तयार होईल यासाठी. अशा प्रकारे आपलं इथे पॉकेट तयार होईल. मी तुम्हाला पिना लावून दाखवते. बघा अशा प्रकारे आपलं पॉकेट तयार होईल. आणि आपल्याला असं दोन्ही बाजूने त्याला एक उलट करून आणि वरची जी फोल्ड आहे ती आपल्याला आधी शिवून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपलं पॉकेट तयार होणार आहे दोन्ही बाजूला टिप टाकून. मी तुम्हाला आता अंदाजे दाखवते. आपण मशीनवर गेल्यानंतर पहा कसं किती सुंदर पद्धतीने तयार होती साडी. आता आपण टिप टाकायला सुरुवात करू. टिप टाकताना इथे ज्या आपण टिपा देणार आहे ते 2 किंवा 3 आपण आपल्या मनाने आपल्याला जसं वाटेल त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. अशा प्रकारे एक्स्ट्राचा भाग आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि टिप मारायला सुरुवात करायची. बघू शकता तुम्ही. आता मी परत एक टिप घेते इथे अर्धा इंचाची. अशा प्रकारे आपल्याला वाटलं की कुठे कमी जास्त होते ते बघून घ्यायचं आधीच आणि त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. आता अर्धा इंच वरच्या साईडने फोल्ड करायचा आतमध्ये आणि त्याला टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. तुम्ही डोकं म्हणू शकता, पॉकेट म्हणू शकता. तुम्ही 2 किंवा 3 टिपेही मारू शकता इथे. अतिशय सुंदर दिसतं ते आणि फिनिशिंगसह म्हणजे तुम्ही जास्त दिवस वापरू शकता या दृष्टीने. अशा प्रकारे आता आपल्याला वरच्या दोन्ही ज्या पॉकेटच्या साईड आहेत तिथनं आपल्याला आधी 10 इंच दोरी घ्यायची आहे. अशा प्रकारे तिला मधून कापून घ्यायचं आणि पॉकेटच्या दोन्ही साईडला आपल्याला तिला अरेंज करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण लाकडाच्या बांबूला जेव्हा आपण ही गुढी बांधू तर ती आपल्याला बांधताना सुलभ होईल यासाठी. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला दोरी व्यवस्थित आतमध्ये ठेवून अरेंज करून आणि आपल्याला टिप मारून घ्यायची दोरीवर. अशा प्रकारे बरोबर आपल्याला 10 इंच दोरी घ्यायची आहे, जास्त दोरी नाही घ्यायची. गुढीला बांधल्या जाईल एवढीच आपल्याला दोरी लागणार इथे. आणि डबल टिप मारून घ्यायची दोन्ही बाजूला. एक्स्ट्राची जी दोरी आहे ती कापून घ्यायची. आता आपण सुलट करून घेऊ. बघा किती सुंदर दिसते. आता इथे आपण लटकन तयार करून घेऊ. मी इथे खणाच्या साडीचा जो पदर असतो त्याचा कापड वापरला आहे. आपण आपल्या इच्छेनुसार कोणतेही कापड घेऊ शकता इथे. आपल्याला मी दाखवते कशा प्रकारे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे. चौकोनी फॅब्रिक घ्यायचं, त्याला डबल फोल्ड करायचा आणि त्रिकोण करून त्यावर आपल्याला अशा प्रकारे 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे आपल्याला ते कट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं लटकन बनवून तयार झालेलं आहे. आता दोन्ही बाजूला आपण एकदा लटकन लावून घेऊ. अशा प्रकारे आपलं दुसरं लटकनही तयार होईल. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला अवश्य व्हिजिट द्या. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन
ऑन करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. अशा प्रकारे आपली खणाची साडी, गुढीसाठी बनवलेली खणाची साडी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.